नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर विश्लेषण करणार आहोत जो आपल्या सर्वांच्या थेट पोटापाण्याशी आणि शेतीशी जोडलेला आहे. अल निनो 2026. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः आपल्या देशात यंदा पावसाचं प्रमाण कमी राहण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. हे आगामी संकट टाळता येणार नाही हे खरं आहे, पण त्यापासून आपल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी एक भक्कम सुरक्षा कवच आपण नक्कीच उभं करू शकतो. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण नेमके तेच वैज्ञानिक आणि व्यावहारिक उपाय पाहणार आहोत. पण हे अत्यंत महत्त्वाचे सादरीकरण सुरू करण्यापूर्वी अशीच अभ्यासू आणि तुमच्या फायद्याची माहिती मिळवण्यासाठी कृषी साथी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मूळ प्रश्नाकडे येऊया. जेव्हा पाऊस दगा देईल तेव्हा आपलं पीक तग धरेल का? आजकाल हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून आहे. आणि मित्रांनो, त्यामागील भीती अगदी रास्त आहे. हवामान खात्याचे अंदाज सतत बदलतायत. पावसाच्या लहरीपणामुळे शेतीत एक मोठी अनिश्चितता निर्माण झालीय. त्यामुळे आजची ही माहिती केवळ वरवरची चर्चा नाहीये, तर कठीण परिस्थितीतून पीक वाचवून काढण्यासाठी तयार केलेलं एक प्रॅक्टिकल सर्व्हायव्हल गाईड आहे. अगदी कमी पावसातही आपलं शिवार कसं हिरवं राहील यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. आता समोर दिसणारा हा आकडा बघा, 90 ते 94%. हा आकडा अत्यंत लक्षवेधी आणि थोडा धोक्याचा इशारा देणारा आहे. विविध हवामान संस्थांच्या अंदाजानुसार यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण थांबा, खरी अडचण फक्त पाऊस कमी पडण्याची नाहीये. खरी अडचण आहे पावसाच्या अनियमिततेची. म्हणजेच एकदा पाऊस पडला की मध्येच 15 ते 20 दिवसांचा मोठा कोरडा खंड पडू शकतो. जून-जुलैमध्ये कदाचित पेरणीपुरता चांगला पाऊस होईल, पण त्यानंतर अचानक पावसाने दडी मारली तर काय? याच प्रश्नाचं उत्तर शोधणं आता अत्यंत गरजेचं बनलं आहे. तर आपला पहिला विभाग आहे नाजूक पिकांचं संरक्षण. यामध्ये आपण प्रामुख्याने भात, कडधान्य आणि कापूस या पिकांबद्दल बोलणार आहोत. आता ज्या पिकांना सर्वाधिक पाणी लागतं अशा पिकांना या कठीण काळात कसं वाचवायचं याची रणनीती पाहूया. उदाहरणादाखल भात शेतीचं घेऊ. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा 100 ते 120 दिवसात तयार होणाऱ्या, लवकर पक्व होणाऱ्या जातींचीच निवड करा. कारण हंगामाच्या शेवटी म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस कमी असू शकतो. दुसरी मोठी आणि प्रभावी पद्धत म्हणजे थेट भात पेरणी, ज्याला आपण DSR म्हणतो. नेहमीसारखं चिखळणी करून शेतात पाणी साचवून ठेवण्याची यात गरज नसते. जमीन फक्त ओली असणे पुरेसे असते. याला जोडून आलटून-पालटून ओले सुके करण्याचं तंत्र वापरल्यास विचार करा, ज्या पाण्यावर आपण नेहमी फक्त 1 एकर भात जगवतो त्याच पाण्यावर आपण चक्क 3 ते 4 एकर पीक सुरक्षित करू शकतो. पाण्याचा प्रत्येक थेंब इथे महत्त्वाचा आहे. आता एक अतिशय रंजक गोष्ट तुम्हाला सांगतो. निसर्गाची स्वतःची अशी एक अप्रतिम व्यवस्था आहे जिचा वापर करणं या काळात एखाद्या संजीवनीसारखं ठरू शकतं. तुम्ही मायकोरायझाबद्दल ऐकलं असेल. ही एक अत्यंत उपयुक्त बुरशी आहे. साधारणपणे पिकांची मुळं जमिनीत 10 ते 15 सेंटीमीटरपर्यंतच जातात. पण जेव्हा आपण जमिनीत मायकोरायझा सोडतो तेव्हा ती मुळांसोबत एक भागीदारी करते. ती पिकाची मुळं जमिनीच्या अगदी खोल थरापर्यंत घेऊन जाते. जणू काही जमिनीखाली पाण्याचा शोध घेणारी ती एक पाईपलाईनच बनते. तिथे लपलेला ओलावा आणि अन्नद्रव्य खेचून घेण्याची अफाट ताकद पिकाला मिळते, ज्यामुळे वरती पाऊस नसला तरी पीक तग धरून राहतं. आता कडधान्यांच्या बाबतीत पाहूया. समोरच्या चित्रात तुम्हाला तूर आणि मूग दिसतोय. तूर हे पीक हाताशी यायला साधारणपणे 120 ते 130 दिवस लागतात. आता मला सांगा, अशा अनिश्चित पावसाच्या काळात एवढ्या लांब पल्ल्याच्या पिकावर जुगार खेळणं शहाणपणाचं ठरेल का? अजिबात नाही. त्याऐवजी मूग हा अतिशय सुरक्षित पर्याय आहे. मूग अवघ्या 80 ते 90 दिवसात तयार होतो. याचा अर्थ असा की पावसानं मोठा खंड देण्याआधीच किंवा जमीन पूर्णपणे कोरडी पडण्याआधीच तुमचं पीक सुरक्षितपणे तुमच्या घरात आलेलं असेल. पावसाने ओढ दिली की जमिनीला काय होतं? भेगा पडायला सुरुवात होते, बरोबर? आणि मित्रांनो, या भेगा म्हणजे जमिनीच्या आतला मौल्यवान ओलावा वाफेच्या रूपात बाहेर उडून जाण्याचे थेट रस्तेच असतात. हे थांबवण्यासाठी सर्वात सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे आंतरमशागत किंवा वारंवार कोळपणी करणे. जेव्हा आपण कोळपे चालवतो तेव्हा मातीचा वरचा थर भुसभुशीत होतो आणि ह्या जमिनीवरील भेगा पूर्णपणे बुजतात. हे अगदी एखाद्या पातेल्यावर झाकण ठेवल्यासारखं आहे. यामुळे जमिनीतील ओलावा आतल्या आत सुरक्षित राहतो आणि तो फक्त आणि फक्त पिकाच्या मुळांनाच मिळतो. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. लक्षात घ्या, यावर्षी उशिरा येणाऱ्या कापसाच्या जाती पूर्णपणे टाळल्याच पाहिजेत. विशेषतः विदर्भ, मराठवाडा किंवा तत्सम कमी पावसाच्या भागात 140 ते 180 दिवसांच्या जाती लावणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. का? कारण ह्या जातींना नेमकी दिवाळीच्या आसपास पाण्याची गरज भासते आणि तेव्हा मान्सून केव्हाच परतून गेलेला असतो.
त्यामुळे ज्या जाती लवकर फुलावर येतात आणि दिवाळीपर्यंत ज्यांची काढणी संपते अशाच जातींची निवड करणं यंदाच्या हंगामासाठी फायद्याचं ठरेल. आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे. नुसती पिकांची निवड करून चालणार नाही, तर दुष्काळाचा सामना करण्यासाठी आपण काही प्रगत वैज्ञानिक तंत्रे कशी वापरू शकतो ते पाहूया. हे एक अतिशय उत्कृष्ट आणि प्रगत तंत्र आहे. पिकाला जर वेळेवर सिलिकॉन फवारणीद्वारे किंवा जमिनीतून दिले तर ते एक भक्कम सुरक्षा कवच तयार करतं. वनस्पतींच्या पानांवर जी सूक्ष्म छिद्रे असतात ना, ज्यातून झाड श्वास घेतं आणि पाणीही बाहेर सोडतं, सिलिकॉन त्या छिद्रांवर अचूक नियंत्रण मिळवतं. जेव्हा पाऊस कमी असतो आणि ऊन जास्त असतं तेव्हा ही छिद्रे गरजेनुसार बंद ठेवून सिलिकॉन झाडामधील पाण्याचे अतिरिक्त बाष्पीभवन रोखते. थोडक्यात सांगायचं तर हे झाडाला स्वतःचं पाणी जपून वापरायला शिकवतं, ज्यामुळे कोरड्या हवामानातही पीक हिरवेगार राहतं. आणखी एक मोठी चूक जी आपण अनेकदा करतो ती म्हणजे फुलधारणेनंतरही युरिया किंवा नत्राचा वापर सुरू ठेवणे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीत ही चूक महागात पडू शकते. फुलधारणेनंतर नत्राचा वापर पूर्णपणे थांबवावा, कारण नत्रामुळे फक्त पानांची अनावश्यक वाढ होते आणि ही नवीन पाने जमिनीतील उरलं-सुरलं भरपूर पाणी पिऊन टाकतात. त्याऐवजी पोटॅशचा वापर सुरू करा. पोटॅश काय करतं? ते झाडाची सर्व ऊर्जा पानांऐवजी थेट फळांकडे, बोंडांकडे किंवा शेंगांकडे वळवतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोटॅशमुळे पिकांमध्ये दुष्काळाशी 2 हात करण्याची एक नैसर्गिक प्रतिकारशक्ती तयार होते. आता आपण वळतोय तिसऱ्या आणि सर्वात निर्णायक टप्प्याकडे. आपला अंतिम पर्याय म्हणजेच दुष्काळात तग धरणारी काटक पिके. जर हवामानाचा अंदाज अत्यंत निराशाजनक असेल आणि पाऊस अगदीच कमी येणार असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही. आपल्याला आपल्या ऐतिहासिक इन्शुरन्स पॉलिसीकडे वळावं लागेल. ही अशी पिके आहेत जी निसर्गताच कोरड्या आणि दुष्काळी हवामानात जन्मली आहेत. बाजरी, ज्वारी आणि विविध भरड धान्ये यांना फार म्हणजे फार कमी पाणी लागतं आणि ती हमखास उत्पन्न देतातच. याशिवाय आपण कमी कालावधीत म्हणजे 90 ते 120 दिवसात येणाऱ्या सोयाबीनचीही निवड करू शकतो. ही पिके पावसाळा संपण्याआधीच तयार होतात, त्यामुळे हंगामाच्या शेवटी जो पाण्याचा मोठा ताण पडतो त्या भयानक धोक्यातून ती पूर्णपणे सुखरूप राहतात. हे टेबल नीट समजून घ्या, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. एकाच टोपलीत सगळी अंडी ठेवली आणि टोपली पडली तर सगळं नुकसान होतं. हा नियम शेतीतही लागू होतो. जर तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल आणि तुम्ही संपूर्ण 10 एकरात फक्त सोयाबीन किंवा फक्त कापूस लावला तर हवामान बिघडल्यास तुमचा धोका अतिशय जास्त असतो. पण याउलट जर तुम्ही जमिनीचे हुशारीने तुकडे केले, जसे की 4 एकर कापूस, 3 एकर सोयाबीन आणि 3 एकर बाजरी, तर तुमचा धोका नाटकीयरित्या कमी होतो. समजा पावसाअभावी एखाद्या पिकाला फटका बसलाच तरी तुमचं दुसरं पीक तुम्हाला नक्कीच आर्थिक संकटातून तारून नेईल. हेच खरं स्मार्ट प्लॅनिंग आहे. परिस्थिती आव्हानात्मक नक्कीच आहे, पण आपण नेहमीच संकटांवर मात करत आलो आहोत. निसर्गावर आपलं नियंत्रण नाही, पण आपल्या नियोजनावर नक्कीच आहे. योग्य वाणांची निवड, पाण्याचं अचूक व्यवस्थापन आणि विज्ञानाची जोड हेच यंदाचे आपले खरे सुरक्षा कवच असणार आहे. आता विचार तुम्हाला करायचा आहे की तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि तुमच्या भागातील हवामानानुसार यापैकी कोणत्या रणनीती तुम्हाला सर्वात योग्य वाटतात. आज आपण जे काही पाहिलं ते नीट अंमलात आणलं तर अल निनोच्या संकटाला आपण नक्कीच परतवून लावू शकतो. हे महत्त्वपूर्ण आणि सविस्तर विश्लेषण जर तुम्हाला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक वाटलं असेल तर अशीच सखोल, शास्त्रशुद्ध आणि तुमची शेती फायद्याची ठरेल अशी माहिती मिळवण्यासाठी कृषीसाठी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद आणि आगामी हंगामासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा.